आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. आपण आठवी इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील 13वा घटक स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती पाहणार आहोत. एकंदरीतच या पाठामध्ये 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं, परंतु ते स्वातंत्र्य पूर्णतः संपूर्ण भारताला किंवा अखंड भारताला मिळालेलं नव्हतं. राष्ट्रीय सभेचं जे स्वप्न होतं अखंड भारताचं ते पूर्ण झालेलं नव्हतं. मग ते कशा पद्धतीनं पूर्ण झालं किंवा आपला स्वातंत्र्य लढा संपूर्णतः कशा पद्धतीनं संपला तेच आपल्याला या पाठामध्ये पाहायचं आहे. भारत स्वतंत्र झाला तरी भारताचा स्वातंत्र्य लढा अद्याप संपलेला नव्हता, कारण भारतात अनेक संस्थाने होती आणि या संस्थानांना भारतामध्ये सामील होण्याचा किंवा स्वतंत्र राहण्याचा हक्क मिळालेला होता. म्हणजे भारतामध्ये जी 600पेक्षा जास्त संस्थानं होती त्या संस्थानांना स्वतंत्रपणे स्वतंत्र देश स्थापन करण्याचा किंवा भारतामध्ये सामील होण्याचा किंवा पाकिस्तानमध्ये सामील होण्याचा अधिकार मिळालेला होता. त्यामुळे अखंड भारताचं राष्ट्रीय सभेचं स्वप्न हे अपूर्ण राहिलेलं होतं. मग जर संस्थाने स्वतंत्र राहिल्यामुळे भारताचे अनेक तुकडे पडणार होते. पोर्तुगीजांनी फ्रेंच सत्तांनी भारतातील काही भागावरील आपली सत्ता सोडून दिलेली नव्हती, पण हे प्रश्न खंबीरपणे सोडवले त्याची माहिती आपण या पाठामध्ये घेऊयात. मग जर ही संस्थाने जर भारतामध्ये सामील झाली नसती तर भारताचे अनेक तुकडे पडले असते. त्याचबरोबर भारतामध्ये फ्रेंचाची आणि पोर्तुगीजांची सत्ता होती, त्यांनीही आपली काही भागावरची सत्ता सोडलेली नव्हती. त्यामुळे हे सर्व प्रश्न सोडवणं अत्यंत आवश्यक होतं आणि ते प्रश्न भारताने अतिशय खंबीरपणे सोडवलेले आहेत आणि त्याचीच माहिती आता आपल्याला या पाठामध्ये घ्यायची आहे. तर मग सर्वप्रथम पाहूयात संस्थानांचे भारतामध्ये विलिनीकरण. भारतात लहान मोठी अशी 600पेक्षा जास्त संस्थाने होती. मग असहकार आंदोलनाच्या प्रभावामुळे या संस्थानामध्ये राजकीय जागृतीला सुरुवात झाली होती. म्हणजे भारतामध्ये छोटी मोठी मिळून जवळपास 600पेक्षा जास्त संस्थाने होती. मग ज्यावेळेस भारतामध्ये असहकार आंदोलन सुरू झालेलं होतं, या असहकार आंदोलनाच्या प्रभावामुळे या सर्वच संस्थानामध्ये राजकीय जागृती झालेली आहे. मग राजकीय जागृती झाल्यामुळे या संस्थानामध्ये प्रजामंडळे स्थापन होऊ लागली. आता प्रजामंडळे म्हणजे संस्थानातील प्रजेच्या हितासाठी व राजकीय अधिकार मिळावे यासाठी काम करणाऱ्या जनसंघटना होत्या. म्हणजे या संस्थानामध्ये राहणारे जे लोक होते त्या लोकांचं हित पाहणं आणि त्यांना राजकीय अधिकार मिळवून देणं यासाठी काम करणाऱ्या ज्या जनसंघटना होत्या त्यांनाच प्रजामंडळे म्हणून ओळखलं जात होतं. म्हणजे संस्थानामध्ये राहणाऱ्या जनतेच्या हितासाठी आणि त्यांना राजकीय अधिकार मिळावेत यासाठी काम करणाऱ्या ज्या संघटना होत्या त्याच संघटनांना प्रजामंडळे म्हणून ओळखलं जात होतं. मग आता या असहकार आंदोलनामुळे संस्थानामध्ये प्रजामंडळाची स्थापना होऊ लागलेली होती. मग इसवी सन 1927 अशा सर्वच संस्थानामधील प्रजामंडळाची मिळून एक अखिल भारतीय प्रजा परिषद स्थापन करण्यात आली आणि त्यामुळे या संस्थानामधील चळवळीला चालना मिळाली. म्हणजे स्वातंत्र्यासाठी आता या संस्थानामधील प्रजामंडळाची एक अखिल भारतीय प्रजा परिषद स्थापन झाली आणि त्यामुळे संस्थानामध्ये ही जी चळवळ सुरू होती या चळवळीला चालना मिळालेली आहे, गती मिळालेली आहे. मग भारत स्वतंत्र झाल्यावर या संस्थानांच्या विलिनीकरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी अतिशय मुत्सुद्देपणाने मार्ग काढलेला आहे. म्हणजे आता ही सर्व संस्थाने 600पेक्षा जास्त संस्थाने होती आणि ही 600पेक्षा जास्त संस्थाने भारतामध्ये विलीन करून घ्यायची होती. हा प्रश्न अतिशय गंभीर होता, परंतु भारताचे तत्कालीन गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी यामधून अतिशय मुत्सुद्दीपणानं मार्ग काढलेला आहे आणि त्यांनी सर्व संस्थानिकांना विश्वासात घेतलेलं आहे आणि सर्व संस्थानिकांना विश्वासात घेऊन सर्वांना मान्य होईल असा एक सामीलनामा तयार केलेला आहे. मग भारतात सामील होणे हे संस्थानिकांच्या कशा पद्धतीनं हिताचं आहे हे सरदार वल्लभभाई पटेलांनी सर्व संस्थानिकांना पटवून दिलं. म्हणजे सर्व संस्थानिकांना मान्य होईल असा सामीलनामा तयार करण्यात आला आणि जर ही संस्थानं किंवा तुम्ही संस्थानिकांनो जर तुम्ही भारतामध्ये सामील झालात तर हे
तुमच्या कशा पद्धतीनं हिताचं आहे हे त्यांना पटवून देण्यात आलेलं आहे. मग त्यांच्या या आव्हानाला संस्थानिकांनी चांगला प्रतिसाद दिला. पण जुनागड, हैदराबाद व काश्मीर या संस्थानाचा अपवाद वगळता सर्व संस्थाने भारतामध्ये विलीन झाली आणि या संस्थानांच्या विलिनीकरणाचा प्रश्न सरदार पटेलांनी कणखर भूमिका घेऊन सोडवला. म्हणजे भारतामधील जुनागड, हैदराबाद आणि काश्मीर ही संस्थानं भारतामध्ये सामील होत नव्हती. मग हा प्रश्न भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी अतिशय कणखर भूमिका घेऊन सोडवला. सर्वप्रथम पाहूयात जुनागडचं संस्थान भारतामध्ये कशा पद्धतीनं विलीन झालं. जुनागड हे सौराष्ट्रामधील संस्थान होतं आणि तेथील प्रजेला भारतात सामील व्हायचं होतं. परंतु जुनागडचा जो नवाब होता तो मात्र पाकिस्तानमध्ये सामील होण्याच्या विचारात होता आणि त्याच्या या निर्णयाला प्रजेने कसून विरोध केला. तेव्हा नवाब पाकिस्तानला निघून गेला आणि त्यानंतर 1948च्या फेब्रुवारीमध्ये जुनागड हे संस्थान भारतामध्ये विलीन झालं. म्हणजे जुनागड हे भारतामधील एक संस्थान आणि त्या संस्थानाचा जो नवाब होता त्या नवाबाची इच्छा होती की जुनागड हे संस्थान पाकिस्तानमध्ये विलीन करावं, परंतु सर्वसामान्य जनतेची इच्छा भारतामध्ये सामील होण्याची होती. त्यामुळे सर्वसामान्य जनतेने नवाबाला कसून असा विरोध केला. त्यावेळेस मात्र हा जुनागडचा नवाब पाकिस्तानला निघून गेला आणि जुनागड हे संस्थान इसवी सन 1948मध्ये भारतात विलीन झालेलं आहे. त्यानंतर हैदराबाद मुक्तीसंग्राम. हैदराबाद हे भारतातील सर्वात मोठं संस्थान होतं. या संस्थानामध्ये तेलुगू, कन्नड, मराठी भाषिक प्रांत होते आणि त्यामध्ये तेलुगू, कन्नड, मराठी भाषिक प्रांत होते आणि त्या ठिकाणी निजामाची एकतंत्री राजवट होती. म्हणजे एवढ्या मोठ्या संस्थानावर फक्त आणि फक्त निजामाची राजवट होती. मग त्या ठिकाणी नागरी व राजकीय हक्कांचा अभाव होता. म्हणजे सर्वसामान्य जनतेला ना नागरी हक्क होते ना राजकीय हक्क होते आणि आपले हे हक्क मिळवण्यासाठी हैदराबाद संस्थानातील जनतेने तेलंगण भागामध्ये आंध्र प्रदेशात म्हणजे आता हे नागरी हक्क राजकीय हक्क मिळवण्यासाठी तेथील जनतेने आपले स्वतःचे हक्क मिळवण्यासाठी तेलंगण भागातील जनतेने आंध्र परिषद स्थापन केली. मराठवाडा भागामध्ये महाराष्ट्र परिषद आणि कर्नाटक भागामध्ये कर्नाटक परिषद या संस्था स्थापन केल्या. मग 1938मध्येच स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली आणि निजामाने या संघटनेवर बंदी घातली. म्हणजे सर्वसामान्य जनतेला नागरी हक्क राजकीय हक्क मिळावेत यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांनी 1938मध्येच हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केलेली होती. परंतु निजामाने या संघटनेवर बंदी घातली. मग हैदराबाद स्टेट काँग्रेसला मान्यता मिळवण्यासाठी व लोकशाही हक्कासाठी लढा सुरू झाला. हैदराबाद स्टेट काँग्रेसला मान्यता मिळवण्यासाठी आणि लोकशाही हक्कासाठी आता लढा सुरू झाला आणि या लढ्याचं नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ या झुंजार सेनानीनं केलेलं. हैदराबाद स्टेट काँग्रेस या संस्थेला मान्यता मिळवून देणं आणि लोकशाही हक्कासाठी आपला लढा सुरू झालेला होता. मग हा जो लढा निजामाच्या विरुद्ध सुरू झालेला होता या लढ्याचं नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ या झुंजार सेनानीनं केलं. त्यांना नारायण रेड्डी, सिराज उल हसन तिर्मिजी यांची साथ लाभलेली आहे. म्हणजे रामानंद तीर्थ यांना सिराज उल हसन तिर्मिजी आणि नारायण रेड्डी यांची साथ लाभली. त्याचबरोबर पी.व्ही. नरसिंहराव व गोविंदभाई श्रॉफ हे स्वामीजींचे निष्ठावान अनुयायी होते. पी.व्ही. नरसिंहराव व गोविंदभाई श्रॉफ हे स्वामीजींचे निष्ठावान अनुयायी होते. मग 1947च्या जुलै महिन्यामध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसने हैदराबाद हे संस्थान भारतात विलीन करावे असा ठराव केला. मात्र निजामाने भारतविरोधी धोरण स्वीकारलं. म्हणजे आता हैदराबाद स्टेट काँग्रेसनं हैदराबाद हे संस्थान भारतामध्ये सामील करण्याचा ठराव मांडलेला आहे, परंतु निजामानं काय केलेलं आहे, हे संस्थान भारतामध्ये सामील होणार नाही अशा पद्धतीचे म्हणजेच भारतविरोधी धोरण स्वीकारलेलं आहे.
मग तो हैदराबाद संस्थान पाकिस्तानात विलीन करण्याच्या हालचाली करू लागला. निजामाचा सहकारी कासिम रजवी याने संस्थानातील प्रजेची भारतात विलीन होण्याची मागणी धुडकावून लावण्यासाठी रजाकार नावाची संघटना स्थापन केली. म्हणजे आता हैदराबाद संस्थानातील सर्वसामान्य जनतेची इच्छा होती की हैदराबाद संस्थान हे भारतामध्ये सामील करावं, परंतु निजामाचा सहकारी कासिम रजवी याने ही मागणी धुडकावून लावण्यासाठी रजाकार नावाची एक संघटना स्थापन केली. कासिम रजवी व त्याच्या साथीदारांनी हैदराबाद संस्थानामधील हिंदूवरच नव्हे तर लोकशाहीवादी चळवळीला पाठिंबा देणाऱ्या मुस्लिमांवरही प्रचंड अत्याचार केले. त्यामुळे सर्वत्र लोकमत भडकू लागले. एका बाजूला निजामाशी समोपचारी बोलण्याचा प्रयत्न भारत सरकार करत होतं, परंतु निजाम त्याला दाद देत नव्हता. शेवटी अखेरीस भारत सरकारने 13 एप्रिल 1948 रोजी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली आणि यास ऑपरेशन पोलो असं सांकेतिक नाव देण्यात आलेलं होतं. आणि शेवटी 17 सप्टेंबर 1948 रोजी निजाम शरण आला आणि हैदराबाद हे संस्थान भारतात विलीन झाले आणि संस्थानी प्रजेचा लढा यशस्वी झाला. या लढ्यात आर्य समाजाचं विशेष असं योगदान होतं. म्हणजे या कासिम रजवीनं फक्त हिंदूवरच नव्हे तर लोकशाहीवादी चळवळीला पाठिंबा देणाऱ्या मुस्लिमांवरही प्रचंड अन्याय अत्याचार केलेला होता. आणि शेवटी भारत सरकार समोपचाराची बोलणी करू लागलेलं होतं, परंतु निजाम त्याला दाद देत नव्हता. अत्यंत नाईलाजास्तव भारत सरकारने 13 सप्टेंबर 1948 रोजी पोलीस कारवाईचा निर्णय घेतला आणि याला ऑपरेशन पोलो असं सांकेतिक नाव देण्यात आलं. आणि शेवटी 17 सप्टेंबर 1948ला निजाम शरण आला आणि हा लढा यशस्वी झालेला. आता पाहूयात हैदराबाद मुक्तीसंग्रामातील मराठवाड्याचं योगदान. हैदराबाद या संस्थानामध्ये तेलंगणा, कर्नाटक आणि मराठवाडा असे प्रदेश होते. मग त्यामध्ये या मुक्तीसंग्राम लढ्यामध्ये मराठवाड्याचं योगदान आपण पाहूयात. या लढ्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे, गोविंदभाई श्रॉफ, आनंद भालेराव, आशाताई वाघमारे, माणिकचंद पहाडे इत्यादींनी मौलिक योगदान दिले. रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे, गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेराव, आशाताई वाघमारे, माणिकचंद पहाडे या सर्वांचं योगदान अत्यंत महत्त्वाचं होतं. याशिवाय वंदे मातरम या चळवळीद्वारे विद्यार्थीसुद्धा, मराठवाड्यातील विद्यार्थीसुद्धा या मुक्तीलढ्यामध्ये सहभागी झाले. त्याचबरोबर हैदराबाद मुक्तीसंग्रामात वेदप्रकाश, श्यामलाल, गोविंद पानसरे, बहिर्जी शिंदे, श्रीधर वर्तक, जनार्दन मामा, शोएब उल्ला खान यांनी हुतात्म्य पत्करलेले. म्हणजे वंदे मातरम या चळवळीद्वारे विद्यार्थी तर या मुक्तीलढ्यामध्ये सहभागी झालेलेच होते, पण या लढ्यामध्ये मराठवाड्यामधून वेदप्रकाश, श्यामलाल, गोविंद पानसरे, बहिर्जी शिंदे, श्रीधर वर्तक, जनार्दन मामा, शोएब उल्ला खान यांनी हुतात्म्य पत्करलेले. म्हणजे ते मृत्युमुखी पडलेले आणि त्यांचे बलिदान पुढे भारतीयांना प्रेरणादायी ठरलं. यावरूनच हैदराबादच्या मुक्तीलढ्यातील मराठवाड्यातील नेत्यांचा व जनतेचा सिंहाचा वाटा होता हे लक्षात येतं. म्हणजे कित्येक जणांनी हुतात्म्य पत्करलं आणि या हुतात्म्यावरूनच आपल्याला लक्षात येतं की हैदराबादच्या मुक्तीसंग्राम लढ्यामध्ये मराठवाड्याचं योगदान हे अत्यंत मोठं होतं किंवा त्यामध्ये सिंहाचा वाटा होता. मग 17 सप्टेंबर हा हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा दिवस मराठवाड्यात मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. 17 सप्टेंबर हा हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. आणि स्वतंत्र भारतात मराठवाड्याचा समावेश 15 ऑगस्ट 1947 साली झालेला नव्हता. म्हणजे भारत स्वतंत्र 15 ऑगस्ट 1947 मध्ये झाला, परंतु मराठवाडा हा भारतामध्ये त्यावेळेस नव्हता. तर जनतेनं जो स्फूर्तिदायी लढा दिलेला होता, त्या लढ्यानंतर 1948 मध्ये मराठवाडा किंवा हैदराबाद हे संस्थान भारतामध्ये विलीन झालेलं होतं. आता पाहूयात काश्मीरची समस्या.
काश्मीरची समस्या. काश्मीर संस्थानाचा राजा हरिसिंग याने स्वतंत्र राहण्याचं ठरवलं होतं. काश्मीर पाकिस्तानात सामील करून घेण्याचा पाकिस्तानचा मानस होता आणि यासाठी पाकिस्तान हरिसिंगावर दडपण आणू लागलं. म्हणजे काश्मीर संस्थानाचा जो राजा होता हरिसिंग त्यानं स्वतंत्र राहण्याचं ठरवलेलं होतं, परंतु काश्मीर हे संस्थान पाकिस्तानमध्ये सामील करून घेण्याचा विचार पाकिस्तान हे राष्ट्र करत होतं आणि त्यासाठी पाकिस्तान हे राष्ट्र राजा हरिसिंगावर दडपण आणू लागलं होतं. मग 1947च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये पाकिस्तानच्या चिथावणीने सशस्त्र घुसखोरांनी काश्मीरवर हल्ला केला. म्हणजे पाकिस्ताननं चिथावणी दिली, त्यामुळे सशस्त्र घुसखोर हे काश्मीरमध्ये घुसलेले आहेत आणि त्यांनी हल्ला केला. तेव्हा राजा हरिसिंगाने भारतात सामील होण्याच्या करारावर स्वाक्षरी केली आणि अशा प्रकारे हे संस्थान भारतामध्ये विलीन झालं. आणि विलीन झाल्यानंतर भारतीय लष्कर काश्मीरच्या रक्षणासाठी पाठवले गेले आणि लष्कराने काश्मीरचा मोठा भाग घुसखोरांच्या हातून परत मिळवला. काही भाग मात्र पाकिस्तानच्याच ताब्यामध्ये राहिला. म्हणजे काश्मीर संस्थानाचा जो राजा होता हरिसिंग यानं भारतात सामील होण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आणि त्यानंतर भारतीय लष्कर काश्मीरमध्ये गेलेलं आहे आणि काश्मीरचा बराचसा भाग त्यांनी भारतामध्ये परत आणला, परंतु काही भाग हा मात्र पाकिस्तानकडेच राहिलेला आहे. त्यानंतर फ्रेंच वसाहतीचे विलिनीकरण. भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा चंद्रनगर, पुदुच्चेरी, कारिकल, माहे, यानम या प्रदेशावर फ्रान्सचे आधिपत्य होते आणि तेथील भारतीय रहिवासी भारतात सामील होण्यास उत्सुक होते आणि हे प्रदेश भारताचे घटक असल्यामुळे ते भारताच्या स्वाधीन करावे अशी मागणी भारत सरकारने केली आहे. मग फ्रान्सनेही 1949मध्ये चंद्रनगरमध्ये सार्वमत घेतलेलं आहे, म्हणजे लोकांची मतं घेतलेली आहेत आणि या सर्वसामान्य जनतेने भारताच्या बाजूने कौल दिला आणि त्यानंतर फ्रान्सने भारताचे इतरही प्रदेश भारत सरकारच्या हाती सोपवले. म्हणजे फ्रान्सची ज्या ज्या ठिकाणी सत्ता होती 5 प्रदेशावर चंद्रनगर, पुदुच्चेरी, कारिकल, माहे आणि यानम यापैकी चंद्रनगरमध्ये 1949मध्ये सार्वमत घेण्यात आलं आणि त्यानंतर फ्रेंच सत्ताधीशांनी आपली सत्ता किंवा आपले प्रदेश भारत सरकारच्या स्वाधीन केलेले आहेत. आता पाहूयात गोवा मुक्ती लढा. पोर्तुगालने मात्र आपल्या ताब्यातील भारतीय प्रदेश भारताच्या स्वाधीन करण्यास नकार दिलेला होता आणि तो प्रदेश मिळवण्यासाठी भारतीयांना लढा द्यावा लागला. म्हणजे ज्या पद्धतीनं भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती, फ्रेंचांची सत्ता होती, तशीच पोर्तुगीजांची सुद्धा भारतातील गोवा, दीव-दमण या प्रदेशावर सत्ता होती, परंतु त्यांनी या प्रदेशावरचा आपला ताबा सोडलेला नव्हता आणि तो प्रदेश मिळवण्यासाठी भारतीयांना लढा द्यावा लागलेला होता. आणि या लढ्यामध्ये डॉक्टर टी बी कुन्हा हे आघाडीवर होते. त्यांनी पोर्तुगीज सरकारविरुद्ध जनतेत जागृती घडवून आणण्याचं कार्य केलं आणि त्यांनी पोर्तुगीजांच्या विरुद्ध लढा उभारण्याच्या उद्देशाने गोवा काँग्रेस समितीची स्थापना केलेली आहे. मग आता डॉक्टर टी बी कुन्हा हे या लढ्यामध्ये आघाडीवर होते. मग या पोर्तुगीज सरकारविरुद्ध सर्वसामान्य जनतेमध्ये जागृती घडवून आणण्याचं कार्य त्यांनी केलं. त्याचबरोबर पोर्तुगीजांच्या विरोधात लढा उभारण्याच्या उद्देशाने त्यांनी गोवा काँग्रेस समितीची स्थापना केली. पुढे 1945मध्ये डॉक्टर कुन्हा यांनी गोवा युथ लीग ही संघटना मुंबईमध्ये स्थापन केली. म्हणजे गोव्याला या पोर्तुगीज सत्तेपासून मुक्त करण्यासाठी डॉक्टर टी बी कुन्हा यांनी मुंबईमध्ये असताना 1945मध्येच गोवा युथ लीग ही संघटना मुंबईत स्थापन केली आणि 1946मध्ये त्यांनी गोव्यात जाऊन भाषणबंदीचा हुकूम मोडला. म्हणजे पोर्तुगीज सरकारनं जो भाषणबंदी केली होती तो हुकूम मोडला आणि त्याबद्दल डॉक्टर कुन्हा यांना 8 वर्षाची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. मग आता डॉक्टर टी बी कुन्हा यांना 8 वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आणि त्यानंतर इसवी सन 1946मध्येच डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी गोवा मुक्तीसाठी सत्याग्रहाचा लढा सुरू केला. मग आता टी बी कुन्हा यांना 8 वर्षाची शिक्षा झालेली होती. त्यानंतर डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी गोवा मुक्त करण्यासाठी सत्याग्रहाचा लढा सुरू केला आणि त्यांनी
बंदी हुकूम मोडून गोव्यात मडगाव येथे भाषण केले, त्याबद्दल त्यांना पोर्तुगीज सरकारनं हद्दपार केलेलं आहे. म्हणजे राम मनोहर लोहिया यांनी सुद्धा गोव्यात पोर्तुगीजांचा भाषणबंदीचा हुकूम मोडला, त्यामुळे त्यांना हे गोव्यामधून हद्दपार करण्यात आलं. मग याच सुमारास 1946 मध्येच गुजरातमधील दादरा आणि नगर हवेली येथील पोर्तुगीज वसाहती मुक्त करण्यासाठी आझाद गौमंतक दलाची उभारणी करण्यात आली. म्हणजे गुजरातमधील दादरा आणि नगर हवेली या ठिकाणी पोर्तुगीजांचीच सत्ता होती. मग या पोर्तुगीज वसाहती मुक्त करण्यासाठी आझाद गौमंतक दलाची उभारणी करण्यात आली आणि 2 ऑगस्ट 1954 रोजी या दलाच्या तरुणांनी सशस्त्र हल्ला करून दादरा आणि नगर हवेलीचा प्रदेश पोर्तुगीज सत्तेपासून मुक्त केला. म्हणजे आझाद गौमंतक दलाचे जे सदस्य होते त्या सदस्यांनी 2 ऑगस्ट 1954 रोजी दादरा आणि नगर हवेली या ठिकाणी सशस्त्र हल्ला केला आणि हा प्रदेश पोर्तुगीज सत्तेपासून मुक्त केला. मग या हल्ल्यामध्ये आझाद गौमंतक दलाचे विश्वनाथ लवंदे, राजाभाऊ वाकणकर, सुधीर फडके, नानासाहेब काजरेकर इत्यादींनी भाग घेतलेला होता. या हल्ल्यात विश्वनाथ लवंदे, राजाभाऊ वाकणकर, सुधीर फडके, नानासाहेब काजरेकर इत्यादींनी भाग घेतला. मग 1954 मध्ये गोवा मुक्ती समिती स्थापन करण्यात आली आणि या समितीने महाराष्ट्रातून सत्याग्रहीच्या अनेक तुकड्या गोव्यात पाठवल्या. म्हणजे आता 1954 मध्ये गोवा मुक्ती समिती स्थापन झाली, पोर्तुगीजाविरुद्ध लढा सुरू झाला. मग महाराष्ट्रामधून हे सत्याग्रहीच्या अनेक तुकड्या गोव्यामध्ये पाठवण्यात आल्या. मग त्यामध्ये नाग गोरे, सेनापती बापट, पीटर अल्वारिस, महादेवशास्त्री जोशी व त्यांच्या पत्नी सुधाताई जोशी इत्यादींचा सहभाग होता. आणि मोहन रानडे हे गोवा मुक्ती आंदोलनातील एक धडाडीचे नेते होते. म्हणजे महाराष्ट्रातील मोहन रानडे हे गोवा मुक्ती आंदोलनातील एक प्रमुख नेतृत्व होतं किंवा धडाडीचे नेते होते. सत्याग्रहीवर पोर्तुगीज सत्तेने अमर्याद जुलूम अत्याचार केले, त्यामुळे भारतातील जनमत अधिकच प्रक्षुब्ध झालं. म्हणजे जे सत्याग्रह करणारे लोक होते, जे आंदोलन करणारे लोक होते, त्यांच्यावर अमर्याद जुलूम अत्याचार करण्यात येऊ लागलेला होता. त्यामुळं जनमत या पोर्तुगीजांच्या विरोधामध्ये जाऊ लागलेलं होतं. मग आता गोव्यातील स्वातंत्र्य लढ्याने उग्र स्वरूप धारण केलं आणि भारत सरकार पोर्तुगीज सरकारशी समुपचाराने वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करत होतं, मात्र त्याला दाद मिळत नव्हती. शेवटी भारत सरकारने नाईलाजाने लष्करी बळाचा वापर करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे गोव्यातील हा स्वातंत्र्य लढा अतिशय उग्र झालेला होता. पोर्तुगीज सरकार त्याला दाद देत नव्हतं. मग शेवटी समुपचाराने बोलणी करण्याचा मार्ग बंद झाला आणि सरकारने पोलीस कारवाई करण्याचा निर्णय घेतलेला आहे. लष्करी बळाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आणि 1961च्या डिसेंबरमध्ये भारतीय सैन्याने गोव्यामध्ये प्रवेश केला. 1961 सालच्या डिसेंबर महिन्यामध्ये गोव्यामध्ये प्रवेश केला आणि अल्पावधीतच पोर्तुगीज लष्कराने शरणागती पत्करली आणि 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा हे राज्य पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून मुक्त झालं आणि भारताच्या भूमीवरून साम्राज्यवादाचं पूर्णपणे उच्चाटन झालं आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची खऱ्या अर्थानं परिपूर्ती झाली. म्हणजे गोव्यामध्ये सुद्धा लष्करी कारवाई करावी लागली आणि त्यानंतरच 19 डिसेंबर 1961 रोजी पोर्तुगीजांनी शरणागती पत्करली आणि त्यानंतर गोवा हे राज्य भारतामध्ये विलीन झालं आणि खऱ्या अर्थानं भारताचा स्वातंत्र्य लढा या ठिकाणी संपलेला आहे आणि तुमचा पाठही या ठिकाणी संपलेला आहे. धन्यवाद.